आता चंदगडचा विकास होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच सांगितलं. शिवाजी पाटील नावाचे गृहस्थ ज्यांनी चंदगडमधून शक्तिपीठ महामार्ग जावा म्हणून इथले खरे खोटे कार्यकर्ते घेऊन जे आंदोलन केलं त्याला बऱ्यापैकी यश आलेलं आहे असं दिसतंय. चंदगडचा औद्योगिक विकास होणार. चंदगडला अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय लवकरच सुरू होणार. स्मार्ट सिटी होणार, पर्यटन होणार. अहो, समुद्र देतो एवढं एक आश्वासन जर सोडलं तर बहुतेक सगळी आश्वासनं जरा मिळालीत. हजारो कोटी रुपये खर्च कसे करणार हाच आता त्यांच्यापुढं प्रश्न आहे. अर्थात शिवाजी पाटील यांचं कर्तृत्व मोठं आहे, त्यांच्यामुळंच हा चंदगडचा विकास होतो आहे. तेव्हा सगळ्यांनी त्यांना आधी धन्यवाद द्यायला पाहिजेत असं तुम्ही म्हणाल, पण हे खरं नाही. खरं एवढंच आहे की इतकी वर्षे मग मुख्यमंत्री मागं का राहिले, शिवाजी पाटील मागं का राहिले? नेमकं शक्तिपीठ महामार्गाला या भागातल्या किंबहुना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला. आम्ही शक्तिपीठ मागत नाही, आम्हाला आमच्या शेतीमालाला भाव द्या. पण त्याच्याऐवजी त्यांनी शक्तिपीठ लोकांच्या डोक्यावर थापायचा प्रयत्न केला. त्याला विरोध सुरू झाला. त्या विरोधाचं केंद्र बरंचसं कोल्हापूरसुद्धा होतं. त्याचं पुढारीपण गिरीश फोंडे यांनी केलं. तेव्हा गिरीश फोंडे यांना बाजूला करण्यासाठी त्यांच्यावर नोकरीच्या ठिकाणी कारवाई करण्याचा दबाव आला. त्याप्रमाणे त्यांना आता नोकरीपासून निलंबित करण्यात आलेलं आहे. पण तरीही शेतकरी मागं हटायला तयार नाही. आता शिवाजी पाटलांना पुढं करून हे गाजर दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजे कदाचित यातलं काही होईलसुद्धा खरं, थोडंफार का असेना खरं होईल. शिवाजी पाटलांचाही विकास होईल. पण हे त्यांचं कर्तृत्व नव्हे, कर्तृत्व आहे गिरीश फोंडे यांचं. गिरीश फोंडे यांनी शांत न बसता आणखी 2 मोर्चे जास्त काढले तर मुख्यमंत्रीच काय, सगळं मंत्रिमंडळ येऊन तिथं सांगेल की अजून 2000 कोटी रुपये जास्त घ्या. का? कारण शक्तिपीठ महामार्ग हजारो कोटी रुपये त्यामधले कमिशन म्हणून बाहेर काढता येतात. आणि विकासाचे श्रेय शिवाजी मखदूम सम्राट मोरे